गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. माझे सद्गुरू श्री चंद्रशेखर प्रभू यांचे अनमोल विचार मी तुमच्यासमोर मांडित आहे. कृपया तुम्ही लक्ष देऊन ऐकावे. आत्मज्ञानाच्या प्राप्तीकरिता काय केले पाहिजे? ज्ञान तर ज्ञानी माणसापाशीच असते व ते त्याच्यापासूनच मिळते. ज्ञानी तो आहे की ज्याने आत्मसाक्षात्कार केलेला आहे, तो ब्रह्मनिष्ठ आहे. त्यांची सेवा करण्याने, त्यांना विनय व विवेकयुक्त प्रश्न करण्याने ते दयाळू महात्मा सेवेने प्रसन्न होऊन ज्ञान देत असतात. असे ज्ञानी महात्मे सहज मिळत नसतात. पुस्तक वाचून व्याख्याने देण्याने किंवा ऐकण्याने ज्ञान होत नसते. या गोष्टी चित्तशुद्धी होण्याकरिता आवश्यक आहेत, परंतु ज्ञान तर ब्रह्मनिष्ठ संतांपासूनच मिळते. असे संत जोपर्यंत मिळत नाहीत तोपर्यंत भगवान नामाचा जप करावा, सदाचाराचे पालन व उद्योग करावा. आत्म्याला कोणताही आकार नाही. आत्मा म्हणा किंवा परमात्मा म्हणा, चेतन आत्मा एक अखंड व्यापक व निराकार आहे, परंतु तो भक्तांच्या प्रार्थनेने साकार दिव्य देह धारण करतो. अशा सगुण साकार परमात्म्याची मूर्तीची उपासनेने किंवा त्याच्या नावाचा जप करण्याने चित्तशुद्धी लवकर होते. शिव, विष्णू आदी देवता सर्व भगवत स्वरूप मानले जातात. त्या देवता उपासनाकाली भोग व मोक्ष दोन्ही देण्यास समर्थ असतात. म्हणून ज्या देवतेत श्रद्धा असेल त्या देवतेचा जप करावा व भक्तीही करावी. गृहस्थ आश्रमाकरिता हा मार्ग सोपा आहे. भोग इच्छा त्याग लगेच होणे फार कठीण आहे. मनात अनेक इच्छा येतात, संसारात अनेक अडचणी येतात. साधकाने आवडेल त्या देवतेची उपासना करावी. सर्व देवतेची शरीरे भिन्न भिन्न आहेत, परंतु सर्वात आत्मा एकच आहे. देवतेत लहान मोठेपणा नसतो. म्हणून एका देवतेचा निश्चय करून अचल श्रद्धेने जप व ध्यान करावे. जितकी श्रद्धा अधिक असेल तितके फल लवकर मिळते. उपासना करतेवेळी भोगाची इच्छा न करणे उत्तम. तरी पण सुखाच्या प्राप्तीकरिता किंवा दुःखाच्या निवृत्तीकरिता इच्छा असेल तर त्याच देवतेची प्रार्थना करावी व सांगावे की हे प्रभो, माझ्या मनाला भोगापासून हटवून आपल्यात लीन करावे व मला मुक्तीचा मार्ग दाखवावा. प्रार्थनेत फार बळ आहे. जर काही कष्ट असतील तर ते आपल्या देवतेस सांगावे. त्याचबरोबर मनाला समजावावे की मुक्तिदात्या भगवंताची उपासना करून भोग मागणे मूर्खता आहे. या प्रकारे मनाला रोखत जावे व इष्टदेवतेची उपासना करीत जावी. सदाचार तर केलाच पाहिजे. अशाने इष्टदेवता सारी सोय करतात किंवा प्रगट होऊन ज्ञान प्रदान करतील किंवा स्वप्नात येऊन ज्ञान देतील. कोणतीही कामना न करता केवळ मुक्तीकरिताच उपासना करण्याने लवकर फळ मिळते. चित्त निर्मळ होते व ज्ञानप्राप्ती होते. चित्त निष्काम भक्तीने निर्मळ होत असते. म्हणून चित्तात ज्या देवतेची श्रद्धा असेल त्या देवतेची निष्काम भक्ती करावी. देवतांची शरीरे भिन्न भिन्न आहेत, परंतु कोणतीही देवता असो, आत्मा तर त्यात एकच आहे व त्या आत्म्याच्या सत्तेनेच सर्व शरीरे अनेक प्रकारची कर्मे करतात. सर्व शरीरात आत्मा आहे हे जाणून ज्या जीवाशी संबंध होईल त्याच्याशी चांगल्या प्रकारे दानमानाने सन्मान करावा. याप्रमाणे आत्मउपासना करावी. आत्मा म्हणा किंवा परमात्मा म्हणा, चेतन वस्तू एक व अखंड आहे. तसेच प्राणीमात्राच्या आत व बाहेर व्यापून आहे असे जाणून प्राणीमात्राला भगवंतांची मूर्ती समजून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे सर्वांची चांगल्या प्रकारे पूजा करावी. जसे गायींची पूजा गंधपुष्पाने होत नसते तर गवत देऊन तिची पूजा केली जाते, त्याप्रमाणे उपाशी माणसाची पूजा अन्न देऊन, तहानलेल्याची पूजा पाणी पाजून होत असते. रोग्याची पूजा औषध व सेवा करण्याने होत असते. देवमूर्तीची पूजा शास्त्रविधीप्रमाणे श्रद्धापूर्वक पूजा केल्याने होत असते. या साधनाने थोड्या वेळातच आत्मदर्शन होते, परंतु जे काही कराल ते पूर्ण निष्काम भावनेने करावे. चित्त संकल्प विकल्प करीतच असते. त्याला शांत करण्याकरिता भगवंतांची आपल्या मनात एक अनुकूल सुंदर मूर्ती ठेवून त्याच्याकडे एकसारखे टक लावून पाहावे. शरीराला न हलविता, पापण्या न झाकता जोपर्यंत बनेल तोपर्यंत त्या मूर्तीचे दर्शन करीत राहावे. जर डोळे थकले तर थोडी विश्रांती घ्यावी. पुन्हा डोळे उघडून त्या मूर्तीचे अंग प्रत्यंगाचे दर्शन करावे. या अभ्यासाने चित्त शांत राहील, वासना मरून जातील व आत्मसाक्षात्कार जवळ येत जाईल. जर भगवंतांच्या सगुण स्वरूपाच्या दर्शनाची इच्छा असेल
तर तो सगुण स्वरूपात प्रगट होईल. चित्ताला शांत करण्याचा दुसरा उपाय हा आहे की मोठा आरसा घेऊन विक्षेपरहित जागेत एकांतात बसून आरशात आपल्या प्रतिबिंबाकडे एकसारखे टक लावून पाहावे. डोळ्यात आग होऊ लागली किंवा पाणी येऊ लागले तरी न घाबरता पाहत राहावे. असे करता करता डोळे थकले तरी थोडी विश्रांती घेऊन पुन्हा पाहणे सुरू करावे. याप्रमाणे रोज थोडा थोडा अभ्यास वाढवावा. जर मनात काही संकल्प उठले तर त्याचा त्याग करावा व मनाला निर्विचार करत जावे. हा अभ्यास करण्यात घाई मुळीच करू नये. हळूहळू शांतीने व धैर्याने पुढे पुढे पाऊल टाकावे. एका महिन्यापर्यंत रोज 15 मिनिटं बसावे व दुसऱ्या महिन्यात हळूहळू वेळ वाढवून अर्धा तासपर्यंत बसावे. एक सुगम उपाय हा आहे की काही हालचाल न करता शांत होऊन एकांतात बसून डोळे बंद करावेत व झाकलेल्या डोळ्याने तो अंधार दिसेल त्याकडे पाहत राहावे. झाकल्या डोळ्याने अंधार तर पाहतोच, त्याकडे पाहत असताना कोणताही संकल्प करू नये हे ध्यानात ठेवावे. संकल्प येऊ लागले तर त्याला अटकाव करावा. हा अभ्यासही हळूहळू वाढवावा. हा अभ्यास वाढत असताना अनेक दृश्य दिसतील. त्याने आनंदित होऊ नये व घाबरूही नये. जे दिसेल ते पाहत जावे व मनात संकल्प आणू नयेत. जे दिसेल त्याला आत्मा किंवा परमात्मा समजू नये. दिव्यासारखे दिसले अथवा चंद्र, तारा, वीज वगैरे दिसले तरी त्याला चित्ताच्या वृत्ती समजाव्यात. मनात विचार न करता शांत ठेवणे फार जरुरी आहे. संतांच्या द्वारा प्रशंसित एक नादानुसंधानची प्रक्रिया आहे. एकांतात पाय लांब करून निजावे. सतरंजीवर किंवा गादीवर निजावे. नंतर दोन्ही कानात दोन बोटे घालून कानाचे छिद्र बंद करावे. असे करण्याने कानात आवाज ऐकू येईल. त्या आवाजाला ऐकावे व या अभ्यासाला हळूहळू वाढवावे. हा अभ्यास अनुभवी माणसाकडून शिकून त्याच्याजवळ राहून करावा. याच्याने पक्ष्यांच्या किलकिलाटापासून घंटा, शंखांपर्यंतचा आवाज ऐकू येतो. देश, काल, वस्तू, व्यक्ती, क्रिया या पाचांचा परिणाम चित्तावर होतो. ते सात्विक, राजस व तामस या प्रकारचे होतात. यांच्या संगतीत येणारे चित्तही तशा प्रकारचे बनते. म्हणून या पाचांचे सात्विक रूपात सेवन करावे व श्रेयाची इच्छा करीत राजस तामसाचा त्याग करावा. जसे मन असते तसेच मनुष्याचे स्वरूप असते व जशी संगत असते तसे मन बनते. सगळ्यापेक्षा व्यक्तीचा संग बलवत्तर आहे. ज्या व्यक्तीचा संग होतो तसाच मनुष्य बनतो. म्हणून ज्या व्यक्तीत पूज्य बुद्धी असते व ज्याचे वचन प्रमाण वाटते त्या व्यक्तीच्या संगतीचा परिणाम लवकर होतो. म्हणून कल्याणाची इच्छा करणाऱ्याने ध्यानात ठेवावे की त्याने सात्विक गुणयुक्त, सदाचारी, ईश्वरभक्त, शांत, वैराग्यवान, नित्यप्रसन्न व्यक्तीचीच सेवा करावी. भोगी माणसाचा संग त्याग करावा. संघाने कामना जागृत होते. जसा संघ होतो तशी इच्छा होते. म्हणून मुमुक्षु पुरुषाने भोगाचा व भोगी माणसाचा सर्वथा संगत्याग करावा. इंद्रियाच्या द्वारा मन अनुभव घेते व अनुभवात प्रेम असल्याने त्याची इच्छा जागृत होत असते. म्हणून मोक्षाची इच्छा करणाऱ्याने विषयवासना उत्पन्न करू नये. तसेच वैश्विक चित्र, नाटक, सिनेमा वगैरे दृश्य पाहू नये. तसेच तशा प्रकारचे व्याख्यान, आख्यान व संगीतही ऐकू नये. ज्याच्याने परमेश्वराकडे प्रीती व भक्ती वाढेल अशी दृश्ये पाहावीत. अशी वाणी ऐकवयास मिळेल म्हणून संतांची सेवा करावी. परमात्म्याच्या महात्म्याचे द्योतक अशा निर्दोष प्राकृतिक दृश्यांना पाहावे. जसे आज स्नान केल्यानंतर उद्या पुन्हा स्नान करावे लागते, कारण शरीर मलिन होत असते, ते विकारी असल्यामुळे. त्याचप्रमाणे आज जरी चित्त शांत झाले तरी ते विकारी असल्यामुळे पुन्हा पुन्हा ते चित्त शांत करण्याचा अभ्यास केला पाहिजे. चित्तात मालिन्य येत असते, म्हणून चित्त शुद्ध करिता नित्य निरंतर प्रयत्न करणे जरुरीचे आहे. निर्विचार अवस्थेत बसण्याचा परमात्म्याची सगुण अवस्था व सत्संग हे चित्तशुद्धीचे सुंदर उपाय आहेत. याचे नित्य सेवन करावे. परमात्म्याच्या कोणत्याही लहानात लहान नावाचे, जसे राम, गुरुद्वारा ग्रहण करावे किंवा कृष्ण, विठ्ठल वगैरे. मग त्या नावाचे रटन करावे किंवा मनात त्याच्या नावाचे चिंतन करीत राहावे. मनाला रिकामे ठेवू नये. आपण कुठेही असो मनाला सर्वदा नामस्मरणाची सवय लावून ठेवावी. जसे रोजंदारी घड्याला आपण कामाला लावतो. जर तो रिकामा दिसला तर लगेच त्याला दुसरे काम सांगतात, त्याला रिकामे बसू देत नाही. तसेच मनाला पण जर ते मन रिकामे दिसले तर लगेच त्याला हरिनामस्मरणात लावण्याचा अभ्यास करावा.
मी देह आहे असे मानून आपण सर्व व्यवहार करीत असतो. त्याऐवजी मी आत्मा आहे असे जाणून सर्व व्यवहार करीत जावा. पूर्वीच्या काळी संत मंडळी हीच गोष्ट संतांना दृढ करवित होते की तू देह, इंद्रिये, मन किंवा बुद्धी नाहीस, तर तू सर्वांच्या पलीकडे असा असंग चेतन आत्मा आहेस. त्याचा यथायोग्य अभ्यास होत होता व तदनुसार अभ्यास करीत असताना आत्मज्ञान दृढ झाल्यावर मनुष्य सर्व व्यवहार जीवनमुक्त दशेत करीत होता. असेच सर्वांनी करीत राहावे. देहस्वरूपाच्या ठिकाणी आत्मस्वरूप होऊन शरीराने सर्व क्रिया कराव्यात व मनाने शांत होऊन आत्मस्वरूपात लीन राहावे. याप्रमाणे कल्याणाची इच्छा करणाऱ्याने दिवसातून अनेक वेळा पुढील दोहा म्हणावा. नहि देह नहि इंद्रिया न मन बुद्धी स्वच्छंद, नहि जीव मे आत्मा शुद्ध सच्चिदानंद. जे काही हे दृश्य जगत दिसत आहे त्या सर्वांच्या आत व बाहेर आत्माच भरलेला आहे. प्राणीमात्राच्या शरीरात आत्मा आहे. देव, दानव, मनुष्य, पशु, पक्षी या सर्वात आत्मा आहे. म्हणून सर्वांना आत्मस्वरूप जाणून त्यांच्याशी आत्मवत व्यवहार करावा. आत्माच अनेक रूप घेऊन सर्व ब्रह्मांडात व्याप्त झालेला आहे. आत्म्याशिवाय दुसरे कोणतेही स्थानच नाही. सारांश हा आहे की आत्माच जगतरूपाने भासत आहे. या गोष्टींचा उत्तम प्रकारे विचार करावा. हरि ओम नमः शिवाय.